की जेव्हा आम्ही प्रेग्नंट असतो तर डॉक्टर्स बऱ्याचदा म्हणतात तुम्हाला आवडेल ते खा, पण दरवेळेसच आम्ही ते पॉझिटिव्ह रित्या घेतो असंच नाही. तुम्हाला आवडतं ते खा, म्हणजे नाहीतर आपल्याकडे खूप मिसकन्सेप्शन, हो, ज्या चुकीच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. बरोबर. हे उष्ण आहे बरं का, खाऊ नको. हो. हा, चिकन खाऊ नको. अरे कोंबडी खाल्ली तर काय हे होणार, गर्भपात होणार. हो. अरे पपई तर कधी खायची नाही. ह्या सगळ्या मिथ्स आहेत. बरं. आई वडील हे आहाराच्या बाबतीत जर जागरूक असतील तर ते मुलांमध्ये चांगल्या गोष्टी पेरत जातात. आता जास्त खाण्यात काय येतं तर प्रोसेस्ड फूड जास्त येतं, हे लक्षात आलं. बरं. किंवा रेडी टू ईट फूड खाण्यात जास्त येतं. आणि नुसतं वाढीच्या दृष्टीने नाही तर एक संस्कार म्हणून महत्वाचा आहे, तो ह्या वयात रुजला गेला पाहिजे. ह्या विषयीचं भान आईला असलं पाहिजे. म्हणजे मी अनेक आई वडिलांना सांगते की तुम्हाला मुलाने हे खायला पाहिजे ना, तर पहिल्यांदा तुम्ही खा. पण मुलं काय करायची, ते खायची नाही आणि पोळ्या कचऱ्याच्या डब्यात फेकायची किंवा डबा कचऱ्याच्या डब्यात फेकून कुठून तरी पैसे घेऊन वडापाव खायची. त्यांना कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून आपण जास्त सावध राहिलं पाहिजे. आजच्या युगाचा हा सर्वात मोठा आजार आहे असं म्हणायला हरकत नाही. तो औषधांनी बरा होणार नाही. तुम्हाला तात्पुरताच परिणाम दिसेल, बरोबर. त्याचा दुष्परिणाम शरीरावर, मनावर, वागणुकीवर होतोय, ते दिसतंय. मग का खायचं? नमस्कार. होलसम विस्डमच्या आजच्या सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर चित्रा दाभोळकर मॅडम, ज्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या पिडियाट्रिशियन आहेत आणि सातारमध्ये आज त्यांची 40 वर्ष झालं प्रॅक्टिस आहे. आणि शी हॅज बीन अ ब्लेसिंग टू ऑल आवर मदर्स ॲज वेल ॲज when we have become mothers. So welcome ma'am to our podcast channel. मॅम, आजकाल असं होतं की चिल्ड्रन आर ओव्हर फेड बट अंडर नरिश्ड. सो या पॉइंट बद्दल तुमचा काय व्ह्यू असेल? हा खूप तू चांगला प्रश्न विचारलायस. ओव्हरफेड म्हणजे तुला काय म्हणायचंय? ओव्हरफेड म्हणजे घरामध्ये असं भरपूर जेवण असतं की द क्वांटिटी वाईज इट इज हाय, पण क्वालिटी वाईज थोडंसं कॉम्प्रोमाइज्ड असू शकतं, असं तुझं म्हणणं. असू शकतं का? ओव्हरफेड मी म्हणणार नाही. पाठी लागतात मुलांच्या, खायला पाहिजे. तर बाळ दरवेळी जास्त खाईलच असं नाही. परंतु तुझ्या मनात जी कन्सेप्ट आहे ती मला कळली, की जास्त खायला दिलं जातं, पण तरी सुद्धा ते बॅलन्स नसल्यामुळे ही मुलं अंडरफेड असं तुला म्हणायचं, असं मला म्हणजे एवढं फीडिंग असूनही, म्हणजे दिवसभर जे पोर्शन असतं ते खाऊन पण बऱ्याचदा सप्लिमेंट्स द्यावे लागतात. सो मग अंडर नरिश्ड आहेत का? एक्झॅक्टली काय चॅलेंज आहे? अंडर नरिश नाही, ह्याच्या तुझं व्याख्या बघितल्यास म्हणजे बाय डेफिनेशन इट्स डिफरंट. हे पूर्णपणे वेगळं होतं अंडर नरिश. पण चुकीचा आहार दिल्यामुळे होणाऱ्या काही कमतरता ह्या आपल्याला सध्याच्या काळात खूप आढळून येतात. ह्याचं कारण तू मगाशीच म्हणालीस तसं मी जवळजवळ 3 पिढ्या आता बघतेय. तुमच्या आयांना, तुम्हाला आणि आता तुमच्या मुलांना, बरोबर? तर तुमच्या आया जे काय तुम्हाला खायला घालत होत्या, तुम्ही आता तुमच्या मुलांना खायला घालताय, ह्याच्यात खूप फरक झालेला आहे. आणि आता जास्त खाण्यात काय येतं तर प्रोसेस्ड फूड जास्त येतं, हे लक्षात आलं. किंवा रेडी टू ईट फूड खाण्यात जास्त येतं, किंवा गोड पदार्थ जास्त येतात. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या नक्कीच आहारदृष्ट्या तू बघशील किंवा बाळांच्या वाढीच्या दृष्टीने बघशील तर हानिकारक आहे. आणि म्हणून ह्या आहाराविषयीची व्यवस्थित माहिती ही सर्व आयांना असली पाहिजे, असं मला वाटतं. की पूर्वीच्या काळात काही गोष्टी ह्या उपलब्धच नव्हत्या, बरोबर? त्यामुळे ताजं सकस अन्न नैसर्गिकरित्या दिलं जात होतं. आता वेळ नसतो आईबाबांना, जे सांगितलं जातं रेडी टू ईट आहे, कुठून तरी मिळतं आरामात फुकटचं, ते दिलेलं बरं पडतं, असा विचार करून ज्या गोष्टी जास्त दिल्या जातात त्या हानिकारक आहेत, हे निश्चितच. आणि
अंडर नरिश म्हणण्यापेक्षा मी म्हटलं माल असं म्हणून, म्हणजे चुकीच्या पद्धतीचा आहार गेल्यामुळे जीवनसत्वांची कमतरता होते, कॅलरीजची विचित्र प्रमाणात कॅलरीज जास्त जातात परंतु प्रथिनं कमी जातात. राईट. आणि प्रथिनं कमी गेल्यामुळे जी शरीराची झीज झालेली असते, शरीराची वाढ होण्यासाठी जी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोटीन्स, ते योग्य प्रमाणात जाणं आणि ह्या विषयीची जागरूकता बरोबर असणं, म्हणजे ही आईच्यात पाहिजे, आजी आजोबांच्यात पाहिजे आणि ही मुलांमध्ये पेरली गेली पाहिजे, तर त्याचा फायदा होतो. सो मॅम, आजकाल ऍटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी आईची किटी असते किंवा मुलांच्या बर्थडे पार्टीज असतात किंवा मग फॅमिली गेट टुगेदर असतं. तर त्यामध्ये चॉकलेट्स वाटले जातात, आईस्क्रीम तरी असतंच, मग बऱ्याचसे पाश्चात्य पदार्थ असतात. सो आम्ही विचार करतो, अरे काय एकदाच तर आहे, घरी तर आपण हेल्दीच खातोय ना, मग बाहेर खाल्लं तर काय होतं. पण आठवड्यातून एकदा ते दोनदा अमूल हे बाहेरचं ते खात आहे, त्यानंतर चॉकलेट्स खात आहेत, बर्थडे पार्टीला खात आहेत, बर्थडे पार्टीला चॉकलेट्स घेत आहेत, म्हणजे आठवड्यातून एकदा नाही तर जवळजवळ 3 ते 4 वेळेला ही गोष्ट खाण्यात येत आहे. आणि मग परत आपण घरून पण त्यांना म्हणतो की अरे ओके, आता तुला जंक खायचं ना, तू संडेला खा. म्हणजे ही 4थी ते 5वी वेळ परत त्यांच्या आठवड्यातून ही ऍड होतीये. तर मला असं कुठेतरी जाणवतंय की आमच्या वयाच्या ज्या फिमेल्स आहेत किंवा ह्याचा ऍटिट्यूड मध्ये जर बदल घडवला की बाहेर जाणं म्हणजे जंकच खाणं, असं जर बदल आणला तर या समाजातल्या मुलांवरती थोडंसं फरक पडू शकेल का त्यांच्या डाएट वरती वगैरे? निश्चित फरक पडेल. आणि क्षितिजा, एक लक्षात ठेव, ही सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे ह्या बाबतीतली, की आई वडील हे आहाराच्या बाबतीत जर जागरूक असतील तर ते मुलांमध्ये चांगल्या गोष्टी पेरत जातात आणि पेरलं तर उगवतं, हे लक्षात ठेवा. जर आई वडील चांगलं खात असतील, त्यांच्यामध्ये ही जागरूकता असेल की मी नाही खाणार बाबा पिझ्झा सारखा, किंवा जर पिझ्झा खाल्ला तर हे बघीन की त्याचा क्रस्ट कसा आहे, म्हणजे खालचा जो बेस असतो तो कशा प्रकारचा आहे, त्याच्यात जास्त प्रमाणात भाज्या घातल्या गेल्या आहेत की नाही, किंवा जर नॉनव्हेज असेल तर ते किती प्रमाणात आहे. पिझ्झा रोज घरी करणं सुद्धा कधी कधी हेल्दी डाएट मध्ये बसू शकेल जर तुम्ही तो पिझ्झा बेस कसा केला ह्याचा विचार केलात. बरोबर. ज्या ठिकाणून पिझ्झा आला ते त्यांचं स्टेपल डाएट होतं, जशी आपली भाकरी होती, जशी आपली चपाती आहे तशा प्रकारचं होतं. बरोबर. पण त्याचं जे फास्ट फूड मध्ये रूपांतर झालंय, जंक फूड मध्ये झालंय, याचं कारण काय की त्याचा बेस वेगळा झाला, त्याच्यात घालण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये बदल झाले. बरोबर. आणि जर तू पहिल्याचा उगम कुठे आहे आणि ज्या देशातनं उगम आहे त्या ठिकाणी कशा प्रकारचा पिझ्झा मिळतो तुझ्या लक्षात येईल तो जंक नसतो. बरोबर. त्यामुळे जंक म्हणजेच चुकीचे पदार्थ चुकीच्या प्रमाणात खाणं, ह्याला जंक म्हणतात. करेक्ट. दुसरं काय आहे की फास्ट फूड म्हणजे पटपट पटपट जे शिजवलं जातं, पटकन तुम्हाला रेडी टू इट मिळतं. बरोबर. त्याच्यात नेहमी अशा गोष्टी असतात की ज्या तुमच्या आहारदृष्ट्या शरीराला घातक असतात. आणि म्हणून जेवढं तुम्ही स्लो कुकिंग कराल, जेवढं तुम्ही शांतपणे स्वयंपाकाकडे लक्ष द्याल, तेवढं तुम्ही अधिक चांगले पदार्थ मुलांना देऊ शकता. बरोबर. म्हणजे तुम्ही पास्ता, पिझ्झा हे चांगल्या हेल्दी प्रकारे मुलांना देऊ शकता. आणि हा अवेअरनेस, ही जागरूकता जर आईमध्ये आली, नुसतं आईने आई आणि तिच्या मैत्रिणी ह्यांच्यामध्ये आली तर निश्चितपणे मुलांना तुम्ही हेल्दी फूड देऊ शकता. कारण आहारदृष्ट्या चांगला आहार देणं हे मुलाच्या वाढीच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि नुसतं वाढीच्या दृष्टीने नाही तर एक संस्कार म्हणून महत्वाचा आहे. तो ह्या वयात रुजला गेला पाहिजे, ह्या विषयीचं भान आईला असलं पाहिजे. हे बघ, किटी पार्टी असणं, वाढदिवस असणं हे असणार, पण जर आईला भान असेल तर ती किटी पार्टीला पण काय पदार्थ ठेवेल, असे ठेवेल की जे निश्चितपणे चांगले असतील. त्यासाठीच एक उदाहरण देते मी तुला छोटस. इडली, डोसा, सांबार हे जर तुम्ही म्हटलं काय ते जंक आहे, कशाला बाहेर जाऊन खा, कारण आपण बाहेर खातो म्हणून. तुम्ही इडली डोसा घरी बनवा. जर पाहिलं तर त्याच्यासारखं समतोल आहार नाही. त्याच्यात
कार्ब्स आहेत, त्याच्यात प्रोटीन आहे. साधा इडली बनवतो, डोसा बनवतो, त्याच्यात तांदूळ असतो आणि मूग डाळ असते, हो. आपलं उडीद डाळ असते. पण त्याचे किती प्रकार आता झाले. नाचणीचा असतो, ज्वारीचा असतो, बाजरीचा डोसा असतो. म्हणजे ह्या वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करता येतात, हे लक्षात आलं. इडली ह्या वेगवेगळ्या प्रकारे कार्ब्स घेऊन करता येते. त्याच्यात असणारी प्रोटीन्स तुम्ही वेगवेगळ्या डाळी घालू शकता, चव चांगली राखून, बरं का. नाही तर तू म्हणजे काय हे जरा दिलं आणि चव गेली तर आम्हाला काय खायचंय, पण चव चांगली राखून. तर हे एक बॅलन्स्ड होतं. दुसरं, तुम्ही ज्यावेळेस सांबार किंवा चटणी करता, सांबारात काय असतं, डाळ असते. सांबारात काय असतात, भाज्या असतात. तर तिथे सुद्धा प्रोटीन्स आहेत, तिथे सुद्धा भाज्या आहेत, म्हणजे तुमचे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. बघ आता हे जर तू विचार केलास तर तुझे सगळे अन्न घटक अतिशय योग्य सुयोग्य प्रमाणात ह्याच्यात मिळतात. बरोबर. मग होईल का तो हे नाही होणार ते जंक फूड. पण कशा प्रकारे तुम्ही आयतं घेतलं, फास्ट जास्त जलद रीतीने हे केलं तर कधी कधी त्यातले अन्न घटक हे कमी होतात किंवा त्याचे काही दुष्परिणाम दिसून येतात. तर हे लक्षात घ्यायचं आणि हे मुलांना सांगायचं किंवा आपण पण शिकून घ्यायचं. म्हणजे बेसिकली आमच्या ऍटिट्यूड मध्ये हा थोडासा बदल आणणं जरुरी आहे. अगदी बरोबर. आणि आम्ही बाहेर जात आहोत, इव्हन आता बाहेर आधी जसं जितकं जास्त घरी डिनर्स वगैरे व्हायचे, मोस्टली आता बाहेर होतात, सो दॅट इज ओके. पण इव्हन बाहेर जाताना तुम्ही म्हणताय की तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्ही प्लेट मध्ये काय चूज करताय, दॅट इज इम्पॉर्टंट. यावरती मला म्हणजे आम्ही एकदा ट्रिपला गेलो होतो, सो त्या ट्रिपमध्ये आता आम्ही थोडंसं गुजराती ह्याच्यात येताना तर आम्हाला सवय लाडू, घरचा चिवडा घेऊन जायची. बट देन काही जण आले होते, सो भरपूर FMCG म्हणजे बिस्किट्स, त्यानंतर चिप्सचे पॅकेट. सो मला तेव्हा लक्षात आलं की असं नाहीये की वेळ नाहीये तर तुम्ही बाहेरनं पण चांगला दाण्याचा लाडू घेऊ शकता, तुम्ही बाहेरनं पण राजगिऱ्याचा लाडू घेऊ शकता. सो तुम्ही बाहेरून पण जर वेळ नाही तर बाहेरून काय घेत आहात हेही महत्वाचं. सो हे आई वडील ह्याच्या बाबत जागरूक पाहिजेत आणि हे मुलांना त्यांनी सतत सांगत राहिलं पाहिजे. हे प्रीच नाही करायचं, तुम्ही सारखं त्यांना उपदेश करू नका. उपदेश केला ना, हे खाऊ नका, हे खातं नाही, पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना देत राहिलात तर त्यांना कळतं की हे खाणं चांगलं आहे. आणि मग कधीतरी सांगितलं की ह्याच्यातनं फास्ट केलंय त्याच्यातनं काय दुष्परिणाम होतात, कधीतरी खाल्लं तर चालेल रे, पण रोज नको खाऊस. बरोबर. रोज बिस्किट नको खाऊस. आणि आता तसं पाहिलं तर तू बघ, मैद्याची जी बिस्किट असतात आणि तुमच्या नाचणीची बिस्किट असतात, तुमचे ओटची बिस्किट असतात, चवीत फरक असतो. मैद्याची बिस्किट आवडतात, ती चवदार वाटतात. हे सगळं तुम्ही न्यूट्रिशनल चांगलं वगैरे म्हणाल, पण आवडत नाही. बरोबर. आणि सगळ्यांची जीभ चोचवलेली असते, सगळ्यांनाच वाटतं चांगलं चांगलं खावं. त्यामुळे चांगलं असं नाही, नेहमी जिभेला चांगलं लागलं म्हणून ते शरीराला चांगलं असतं असं नाही. हा मेसेज कुठेतरी मुलांमध्ये गेला पाहिजे. त्यामुळे कधीतरी खा, हरकत नाही, पण रोज नका खाऊ. बरोबर. बिस्किट हरकत नाही, कधीतरी खा, पण रोज नका ते खाऊ, त्याची सवय नका लावू. मग त्यांना कळतं की कधीतरीच हे खायचंय. ठीक आहे, ट्रिपला आज तू खाल्लंस ना, हरकत नाही, पण मग घरी रोज तुला ते मिळणार नाही. हे भान ठेवलं पाहिजे. येस. आता जेव्हा मुलं टीनेजर मध्ये जातात किंवा अर्ली अडल्टहुड मध्ये जातात, तर इंडिपेंडेंटली मुलांना जनरली ते हॉस्टेलमध्ये असतात किंवा बाहेर शिकायला असतात, तर इंडिपेंडेंटली मुलांमध्ये ती सवय कशी रुजवावी की त्यांनी चॉईसेस हेल्दी करावा. अगदी बरोबर आहे. हे घरापासून खरं तर सुरुवात होते आणि अत्यंत लहानपणापासून सुरुवात होते. लहानपणी पण तुम्ही बाळाला देणारं अन्न घरी न शिजवता आयतं जर आणत राहिलात आणि देत राहिलात आणि तेव्हापासून तुम्ही त्या आयतं मिळणाऱ्याच गोष्टी मुलांना देत राहिलात, तर मुलं मोठे होतात त्यावेळी तेच तशा प्रकारेच खातात. तुम्ही होममेड गोष्टी, छान छान रेसिपीज करून मुलांना वेगवेगळ्या वयात दिल्या तर निश्चितपणे त्यांना त्याचं महत्व कळतं. दुसरी एक सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद. आई वडिलांचा मुलांशी संवाद पाहिजे. लहानपणापासून जेवताना एका टेबलावर बसलं पाहिजे. आणि म्हणून आता समजा सकाळच्या वेळी गडबड असते तर एक तरी जेवण असं पाहिजे की सगळ्यांनी एकत्र घेतलं पाहिजे आणि आई वडिलांनी ही शिस्त लावली पाहिजे. म्हणजे मी अनेक आई वडिलांना सांगते की तुम्हाला मुलांनी हे खायला पाहिजे ना, तर पहिल्यांदा तुम्ही खा. बरोबर. आणि जर तुम्ही खायला लागलात आणि तुम्हाला कळेल की आपल्याला न आवडणारी गोष्ट पण आपण खातो कारण ती शरीराला चांगली, तरच तुम्ही मुलाला सांगू शकता की बाबा रे,
तू चपाती आणि भाजी खा. बरं. आणि किंवा ठीक आहे कधीतरी आपण ह्या दिवशी सँडविच करू, ह्या दिवशी काय पास्ता करू. ठीक आहे, पास्ता इज नॉट बॅड. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण पास्ता बेसिकली कुठून आला? इटली. हं, तिथे जाऊन तुम्ही पाहिलात का 1200-1300 प्रकारचे पास्ता असतात. बरोबर. की त्याच्यात होलव्हीट पास्ता असतो, त्याच्यात रागी पास्ता असतो, त्याच्यात त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्याकडे हे वेगवेगळ्या ड्युरा म्हणजे गव्हाचं वेगळे एक जात आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रथिन असतात. तर त्या जातीच्या ह्याच्यातनं पास्ता केला असतो. नेहमीच तो मैद्याचा असतो असं नाही. त्यामुळे तुम्ही दुकानात जाता त्यावेळी काय निवडता हे मुलांना बरोबर घेऊन जर गेला असाल, म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की टीनेज मुलांना तुम्ही घेऊन जात जा. घरी असताना त्यांना दुकानात घेऊन जात जा, त्यांना कळलं पाहिजे, जेवताना बोलत राहा की हे का चांगलं, हे का वाईट, हे का आपण चूज करतो, हे का नाही करत. म्हणजे कुठेतरी आपण पेरत राहायचं. मी सारखं तुला म्हणते बघ, पेरत राहा. पेरत राहणं म्हणजे काय की तुम्ही सारखं त्यांना इनडायरेक्टली नकळतपणे सांगत राहिलं, बरोबर ते वय आले की ते आपण चूज कर. बरोबर. बाहेर गेले की पहिल्यांदा मोह होतोच. हो, सगळी मुलं करतात, आपण का नाही करावं, त्यामुळे ते खाणारच थोडंफार. पण त्यांना हळूहळू लक्षात येतं. ह्या बाबतीतली एक सर्वात महत्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे, म्हणजे जवळजवळ एक 20-25 वर्षापूर्वी आम्ही हे ॲडोलेसंट मेडिसिनचं एक वेगळं नवीन क्षेत्र भारतासाठी घडलं. त्या पहिल्याच बॅच मध्ये मी होते आणि मी ते सगळं शिकून घेतलं. तर त्यावेळी शिकताना लक्षात आलं की अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात तिकडच्या राष्ट्राध्यक्षाच्या बायकोने काय केलं की पहिल्यांदा तिच्या लक्षात आलं की सगळ्या मुलं जास्त पिझ्झा खाऊन जाडी होत आहेत, ओबेसिटी, बरोबर, स्थूलत्व वाढतायत. तिने अशा प्रकारे सगळ्यांना सूचना दिल्या की शाळेत म्हणजे पिझ्झाचे क्रस कमी करा, जास्त व्हेजिटेबल्स घाला. म्हणजे पिझ्झा ज्या प्रकारे मिळत होता अमेरिकेत तो मूळ नव्हताच, इटलीहून तो आला पण मूळ तसा नव्हता. हे तिकडच्या कंपनीजने हा बदललं होतं त्याच्यात. तर त्याच्यात तुम्ही बदल करा. ओके. आता हा फतवा आल्यावर केला, त्याचा फायदा झाला की त्यांची ह्या मुलांमधली स्थूलत्व कमी झालं. आता हे मी अगदी जरा क्रूडली सांगते, म्हणजे जरा स्थूलपणे सांगते, पण सूक्ष्मतेच्या दृष्टीने गेला आणि असा विचार केला तर लक्षात ठेव की जो चुकीचा आहार ह्या वयातली मुलं खातात ह्याचं कारण ह्या वयात हार्मोनल चेंजेस होत असतात आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या चटपटीत खावं हे वाटत असतं. पण तुम्हाला जर ज्ञान असेल की हे चटपटीत खाण्याने आपल्या शरीरावर दुष्परिणाम होणार आहे, तर तुम्ही निश्चित त्याच्यावर मात मिळवता. आणि मुख्य म्हणजे हा काळ असा आहे की हे पुढच्या आयुष्याचं फाउंडेशन आहे, पाया आहे. म्हणजे जसं एक पहिले 1.5 वर्ष आपण म्हणतो पाया आहे आयुष्याच्या याचा, तसा ॲडोलेसंट हा दुसरा आहे की पाया आहे. तुम्ही ह्या काळात ज्या चुकीच्या गोष्टी करता त्याचा सगळा परिणाम तुम्हाला मोठेपणी येत असतो. आणि आता तर बघितलंच आहे, हे जे पाळत नाहीत आणि चुकीच्या प्रकारे आहार करतात, चुकीच्या प्रकारे विहार करतात की म्हणजे वागणूक करतात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसत आहेत. त्याला आम्ही म्हणतो सिंड्रोम एक्स, म्हणजे कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे, ब्लड प्रेशर वाढणं, रक्तदाब वाढणं आणि त्याच्यामुळे स्ट्रोक येणं म्हणजे अर्धांगवायू होणं ह्याचं प्रमाण वाढलं. आणि ह्याचं पाया कुठे घातला जातो तर ॲडोलेसंट एज. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, आहार, विहार आणि वैयक्तिक स्वच्छता. बरोबर. तर ह्याला मी आरोग्याची त्रिसूत्री असं म्हणते. ही अगदी महत्वाची आहे की ही जर तुम्ही पाळली, ह्या वेळात तुम्ही जर जागरूक झालात तर निश्चितपणे तुम्ही पुढे चांगलं आयुष्य जगू शकता. कारण ताण तर असणार आहे, पण त्या ताणाला सामोरं जाताना निदान काही मूलभूत गोष्टींवर आपण जास्त लक्ष देऊ शकतो. सो मॅम, तुम्ही जसं म्हणाला की ॲडॉलसन्सला जी पण सवय लागते हेल्दी इटिंगची ती लहानपणापासून रुजवली जाते. आता मी अजून थोडंसं मागे जाते की जेव्हा आम्ही प्रेग्नेंट असतो तर डॉक्टर्स बऱ्याचदा म्हणतात तुम्हाला आवडेल ते खा, पण दरवेळेसच आम्ही ते पॉझिटिव्ह रित्या घेतो असंच नाही. सो मी ऑब्झर्व केलंय की बऱ्याचदा फ्राईड पाहिजे ते खा या लेबलच्या खाली ज्या प्रेग्नेंट लेडीज असतात किंवा लॅक्टेटिंग मदर्स असतात ते बरंचसं
वेस्टर्न डाएट हं. समजा आहे जे पचत नाही पटकन, हं. किंवा फ्राईड फूड आहे, हे बिंदास जस्ट बिकॉज क्रेविंग्स होतात ते जस्ट हं. इट इट. ह्याचा बाळाच्या हेल्थ वरती, म्हणजे जेव्हा तो फिटस असतो, हं. काही फरक पडतो का? आणि इम्युनिटी मध्ये काही फरक पडतो का मुलांच्या? हा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे. ओके. कारण काय आहे की अं, बाळाचा सर्वांगीण विकास जो असतो, म्हणजे नुसतं शारीरिक मानसिक असं आपण बघतो तसं नाही, तर आतला जो हे आता तू इम्युनिटी म्हटलंयस म्हणून, हा हा तर आतली जी सगळी वाढ असते हा. ती सुद्धा तुमच्या आईच्या आहारावर अवलंबून असते. बर म्हणजे जसं जेनेटिक हा आपण कसे होणार हे ठरतो, बर तसंच आहार हा एक महत्वाचा घटक आहे की ज्याच्यामुळे ती वाढ ठरत ओके. असते. आता ह्या आहारात नेहमी आम्ही सांगतो की हं. जेवढं तुम्ही आधी घेत होता हं. त्याच्या दीडपट ते दुप्पट तुम्हाला घ्यायला लागतं. हं. मग लॅक्टेटिंग मदर्स मध्ये पण तसंच होतं की तुम्हाला दूध पाजताना सुद्धा तुमचा आहार वाढवायला लागतो. हं. ह्या सर्व आहारात परत समतोलत्वाचं भान ठेवणं महत्वाचं आहे. म्हणजे हा. तुम्ही किती कार्ब्स घेता, तुमची हा. कर्बोदक किती असतात, हं. त्याच्यात किती तुमचं फॅट असतं, हं. बरोबर? हं. म्हणजे चरबीयुक्त पदार्थ जे असतात ते हो. किती असतात हे महत्वाचं. तिसरं प्रथिनं, प्रोटीन्स किती, कारण बाळ वाढत असतं ना, हो हो त्याच्या सगळीच इंद्रिया वाढत असतात, राईट. शरीर वाढत असतं. प्रथिनं किती घ्यावे ह्याचं सुद्धा सगळ्याचं एक गणित आहे. हं. आता ह्या गणिताप्रमाणे अगदी आपण गेलो हं. तर प्रत्येक वेळी ते शक्यच नाही, कोणाला बरोबर. कळणार पण नाही. हो. म्हणून आम्ही सांगतो की सगळं खा, पण सगळं म्हणजे काय, तर समतोल खा. हा. शक्यतो तुम्हाला पचेल असा आहार घ्या. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, दिवसातनं 4 ते 5 वेळा खा. एका हा. वेळीच पोट भरून खाऊ नका, कारण खाताच येत नाही ते. करेक्ट जर करेक्ट. तुम्हाला लक्षात आलं तर हो. पहिल्यांदा जर डोहाळे असतील, म्हणजे डोहाळे हो. म्हणजे नको हे नको ते नको असं असेल, हं. हं. तर तुम्हाला जातच नाही. हं. पण हे सर्व घेत असताना हं. जर तुम्ही समतोल आहाराचा विचार केला, म्हणजे मी हं. किती कार्ब्स घेतेय, मी हं. किती प्रोटीन्स घेतेय, मी करेक्ट. किती फॅट्स घेते हो आहे, हो आणि हो. जीवनसत्व आणि खनिज पदार्थ योग्य प्रमाणात जात आहेत का. बरोबर. आता हा विचार काय सगळेजण करत नाही, हं. बरोबर? म्हणजे हं. करत नाही म्हणजे काय, जेवताना आपण सारखा असा विचार करणं पण हो. चुकीचं आहे. बरोबर. पण एक मजा आहे बरं का, हं. जर तू आपली भारतीय आहाराचा विचार केलास, हं. तर तू बघितलंस कसं आहे, ती थाळी जी आहे ना ती समतोल आहे. हो बघा, चपाती भात असतो, थोडा हो भात असतो, भातावर वरण असतं, हो मग तुझी पोळी असते किंवा भाकरी असते, हो. बरोबर? आमटी असते, आमटीत हं. डाळ असते, हो. एक भाजी असते, एक उसळ असते, हं. उसळीमध्ये परत तुला प्रोटीन्स येतात. येस. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर त्या आमटीच्या ऐवजी तुम्ही चिकन घ्याल, प्रोटीन हं. जे चिकन हं. असेल, चिकन घ्याल, मटन घ्याल, फिश हं. घ्याल. फिश तर फार चांगलं, हो. कारण ते ओमेगा 3 फॅटी ऍसिड देतं, विच इज गुड फॉर बेबी एज वेल एज, मध्ये. म्हणजे बेबीच्या हो. ब्रेनसाठी पण चांगलं आणि मदरच्या हेल्थसाठी पण चांगलं. करेक्ट करेक्ट. म्हणजे बघा किती हं. प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या सहजी आपण हो. नॉर्मल ह्याच्यामध्ये, हा. कोशिंबीर, येस. चटणी, बरोबर. इव्हन थोडं लोणचं, हो. that has also got its own येस. merits. So just तू विचार कर, हो. हा जो आहे ना, हा समतोल आहार आहे. बरोबर. म्हणजे ह्या जगात तसं प्रसिद्ध झालंय. हं. पण तू अजून मजा सांगते, वेस्टर्न तू जर घेतलंस ना, हं. तरी त्यांच्या आहारात हा विचार असतो. हो कुठेही तू जा, हो. म्हणजे समजा ब्रेड असेल, हं. पण समजा दुसरे काही गोष्टी असतील हं. की ज्या तुम्हाला कार्बोहायड्रेट्स देतील, बरोबर? हं. आता बटाटे, रताळे हे ते उकडून खातात, हो. त्याच्यात जास्त कार्ब्स असतात, येस. बरोबर? त्याच्याबरोबर प्रोटीन्स असतात. जर नॉनव्हेज खात असाल तुम्ही, नॉनव्हेज हो खा, हो. त्यावेळी ते प्रोटीन असतं. बरोबर. डाळी असतात, वेगवेगळ्या प्रकाराने असतात, बरोबर? बरोबर. त्यांच्या कुठल्याही तू सँडविच बर्गर मध्ये बघ, जरी तुला ब्रेड मध्ये काहीतरी दुसरं हे लावलं असेल, हं. तरी भरपूर सॅलड्स घातलेले असतात. येस. म्हणजे आईसबर्ग लेट्यूस असेल, पालक असेल, हं. टोमॅटो, काकडी, वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे असं नाही की ते फक्त तुम्हाला ब्रेड आणि बटर आणि त्याला काय ते जॅम लावून जॅम. देतात. येस. नो, दे येस. गिव्ह डिफरंट काइंड्स ऑफ थिंग. करेक्ट. आता बटर मध्ये सुद्धा, आता तू पीनट बटर घेशील हं. हं. किंवा तिथे तर वेगवेगळ्या प्रकारची बटर्स, म्हणजे बटर्स. वेस्टर्न नेहमी वाईट असतं असं नाही. हो. हा विचार जो करून खातो तो व्यवस्थित असतो. बरोबर. त्यामुळे ज्यावेळी हं. गरोदर स्त्रीने खायचा विचार करायचा, त्यावेळी हो. तुम्हाला आवडतं ते खा, म्हणजे नाहीतर आपल्याकडे खूप मिसकन्सेप्ट होते.
हो ज्या चुकीच्या गोष्टी सांगितल्या जायच्या, हे बरोबर उष्ण आहे बरं का, खाऊ नको, हो हा चिकन खाऊ नको, अरे कोंबडी खाल्ली तर काय हे होणार, गर्भपात होणार, हो अरे पपई पपई तर कधी खायची नाही. हम्म, ह्या सगळ्या मिथ्स आहेत. बर तुम्ही ह्या कुठल्याही अन्नाने कधीही मिसकॅरेज होत नाही. ओके तुम्ही योग्य प्रमाणात योग्य ते पदार्थ बरोबर घेतले हा तर तुमचं आणि तुमच्या बाळाचं वजन वाढणार आहे. वाट फक्त त्याची क्वांटिटी वाढवायला पाहिजे. येस आणि आता तुम्ही जर जास्त फॅट खाल्लं, म्हणजे तळलेले पदार्थ जास्त खाल्ले, तर डेफिनेटली दॅट इज नॉट गुड फॉर हेल्थ, आहे आपल्याला करेक्ट माहिती. बरोबर म्हणजे समतोलत्वाचं भान हम्म हे आहार सेवनात अनन्यसाधारण. आपण होलसम बोल्स मध्ये त्यासाठीच इवन बऱ्याचशा प्रेग्नेंट लेडीज असतात ते हम्म, जॉबवरती हम्म, वगैरे जातात तर पटकन त्यांना हवं तेवढं क्वांटिटीमध्ये सकाळी बनवलं जातच हम्म, आणि क्वालिटीमध्ये बनवलं जातच असं होत नाही. हम्म, म्हणून आपण होलसम बोल्समध्ये एक प्रयत्न केला आहे की ज्या प्रेग्नेंट आहेत किंवा लॅक्टेटिंग लेडीज आहेत त्यांच्यासाठी आपण बोल्स कस्टमाइज करतो आपले. व्हेरी त्याबरोबर गुड. आपण त्यांना स्मूदीज जे त्यांना जसं एबीसी ज्यूस आहे ज्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त आहे, मग सूप्स आहेत जे हुलगा वगैरे वापरून आपण व्हेरी गुड. असे सूप सॅलेड बोल्स आणि स्मूदीजही त्यांना प्रोव्हाइड करतो. सो ज्यांना ते शक्य नाही घरी बनवणं, ते नक्कीच तिसरंच काहीतरी खाण्यापेक्षा हे घे. त्यांचा हा डाएट बॅलन्स करू शकतात आपल्या हे. मदतीने. व्हेरी गुड. ते मला सो खरंच आवडलं तुझं. मी तुझा ते सगळा पूर्ण चार्ट बघितला. हम्म, आणि रोज वेगवेगळे हो जे आपल्याला वैविध्य आवडतं, येस दुसरं वेगवेगळे पदार्थ, करेक्ट आणि ह्या मी सारखी तुला म्हणते हो समतोलत्वाचं भान ते हे येस की म्हणजे त्याच्यात त्यामध्ये प्रोटीन्स आपली किती आहेत, चटणी पण असते बरोबर, आणि त्यामध्ये आपलं लोणचं पण असतं. अगदी सो बरोबर. त्यांना ती टेस्ट पण येते. इंडियन फ्लेवर एस्पेशली जनरली आवडतं चटक मटक आणि समतोल आहार पण अगदी मिळत अगदी. जातो. आता सॅलड्स मध्ये बघ, हम्म, तुम्ही ज्यावेळेस स्प्राउट्स घालता हो किंवा कुठले स्प्राउट्स न घालता नुसतं समजा तू वाटाणे, तुझे चवळी काबुली वगैरे चणे, हो चवळी, काही म्हणजे हो नुसतं किंवा राजमा, हो हे नुसते उकडून घातले येस सॅलड मध्ये, हो तर हे बिकम्स टेस्टी. येस आणि मी तर परदेशात गेले असताना अनेकदा हे सॅलड्स वेगवेगळे बघते, मुद्दाम हो टेस्ट करते. तर त्याच्यात म्हणजे भरपूर व्हेजिटेबल्स पण मिळतात, प्रथिनं पण, प्रोटीनचं पण हे केलेलं असतं. येस त्याच्यात चिकनचे तुकडे असतात, हो नाहीतर काबुली चणे असतात, हो नाहीतर वाटाणे असतात, हो नाहीतर राजमा असतो. आता नावं वेगळी पण तुम्हाला ते हे प्रोटीन्स राईट अशा प्रकारे देतात. करेक्ट आणि त्याच्यात जे सॅलड ड्रेसिंग असतं ते सुद्धा मी बघितलं, फार छान. हो तर ते मला इव्हन तुम्ही जे देताय त्या सॅलड ड्रेसिंग मध्ये तसं जाणवलं, येस म्हणून मी म्हटलं की इट्स व्हेरी सो गुड. कुठलीही सवय जी आहे ती गरोदर बाईने जर पाळली तर ती आपोआपच तिच्या लहान मुलामध्ये आणि आपोआपच टीनेजर मध्ये आणि आपोआपच अडल्ट मध्ये येणार आहे. अगदी बरोबर. हा अँड संस्कार आहे. हा संस्कार म्हणजे आहे. गर्भसंस्कार वेगळा नाही, हा हो अन्नाचा संस्कार आहे, आहाराचा बरोबर संस्कार आहे. करेक्ट ह्याच्यात मला अजून एक सांगावंसं वाटतं. हा रिसर्च, हे संशोधन जगभर झालेलं आहे बर आणि असं सिद्ध झालंय की ज्यावेळी आई गरोदरपणात सगळं खात असते, म्हणजे सगळ्या भाज्या खाते, हो सगळी फळं खाते, हो तर तिच्या बाळाला हा नैसर्गिकरित्या त्याची आवड निर्माण होते. म्हणजे ज्यावेळी ते 6 महिन्याचं होतं आणि तुम्ही भरवायला लागता, ते थुकत नाही, ते बरोबर घेतं. कारण त्या अन्न पदार्थांचा फ्लेवर किंवा हम्म, त्या अन्न पदार्थांची सवय त्यांना झालेली असते. राईट आता ती कशी होते हे वेगळं शास्त्र आहे, त्याच्याविषयी ऍक्च्युली आता ह्याचं सांगण्याचं. मला वाटतं मी लिव्हिंग प्रूफ आहे. मला स्वतःला सॅलेड्स खायला अतिशय आवडतं आणि त्यामुळे का मला माहित नाही, पण माझी दोघही मुलं ही आपोआपच, मी जरी नाही खाल्लं एखाद दिवस तरी पण ते स्वतःहून घेऊन फळं आणि फ्रुट्स, म्हणजे त्यांना भूक लागली की ते चिवड्याकडे जात नाही. ते जनरली ते फ्रूटचं जे रॅक असतं ते शोधत बसतात किंवा आता मोठा तर असा की ही विल बाय हिमसेल्फ की इवन इफ ही गोज आउट ही विल वॉन्ट टू बाय फ्रुट्स अँड सम व्हेजिटेबल्स. सो आय थिंक हा संस्कार आहे हा बरोबर तुम्ही आहे प्रत्यक्ष तुमच्या कृतीतनं मुलांना करत असता. मुलांना असं करत बसवून, ओरडून, मारून कधी संस्कार होत नसतो. होत असतो. तुमची वागणूक कशी आहे त्याच्यावर बरोबर तुमची मुलं वाढत असतात. हे खूप वाढत असतं. महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे. मॅम आजकाल शाळेचे जे आवर्स आहेत ते खूप लॉंग आहेत. हं. जनरली आम्ही जेव्हा शाळेत जायचो त्यापेक्षा आता मुलं जवळजवळ 8ला जातात, ते 3-3:30 पर्यंत घरी येतात. सो मुलांचा मेजर एक चंक ऑफ जो आहार आहे तो शाळेत कव्हर होतो. बरोबर. तर एस्पेशली स्कूल गोईंग मुलं आहेत, मी बघितलेत की बऱ्याचदा कंप्लेंट्स असतात की पोट दुखत असतं किंवा कॉन्स्टिपेशन होतं. तर त्यांच्या टिफिनमध्ये
आईनी किंवा त्यांच्या घरच्यांनी काय इन्क्लूड करायला पाहिजे? हा एक प्रश्न. आणि त्याचबरोबर ॲज अ स्कूल ते काही छोटेसे बदल करू शकतात का त्यांच्या कॅन्टीन्समध्ये? किंवा अगदी बरोबर. जसं मध्ये एक कन्सेप्ट आला होता की वॉटर बेल्स देणं. सो ह्यावरती तुम्ही काही मला इन्साईट देऊ शकता का? हो, निश्चितच. आणि हे खूप महत्वाचं आहे की अ, शाळा पण शिस्त लावू शकते. जसं मी म्हटलं, आई संस्कार करते, की आई हो. असं नाही, घरातली सगळी माणसं, आई हो. असेल, बाबा असेल, आजी आजोबा असतील, कोणी असेल, हं. ते जसे संस्कार करतात त्यांच्या वागणुकीतनं तसं शाळा काही गोष्टी कंपल्सरी करून अ, हे संस्कार करू शकते. ओके. आता मध्यंतरीच्या काळात तुम्ही लहान असताना चपाती भाजीच आणली पाहिजे, पोळी भाजीच असली पाहिजे, हो. असं एक हे होतं. पण मुलं काय करायची, ते खायची नाही आणि पोळ्या कचऱ्याच्या डब्यात फेकायची किंवा डबा कचऱ्याच्या डब्यात फेकून कुठून तरी पैसे घेऊन वडापाव खायची. बरं. आणि हे एक नाही, बऱ्याच मुलांनीच मला सांगितलंय म्हणून मला कळलंय. ओके. तर त्यामुळे शाळेची जबाबदारी काय राहते, की ज्यावेळी तुम्ही असा काहीतरी फतवा काढता की बाबा ह्या गोष्टीच केल्या पाहिजे, तर शिक्षकांनी ते बघितलं पाहिजे की ती मुलं खातात. बरोबर. 4 दिवस नाही खाणार, पण तेच आणलं पाहिजे. बरोबर. शेवटी भूक लागली की मूल खाणार. हो. आणि त्या काळात बाहेर जाता कामा नये. ह्याबाबत जर कोणी देखरेख केली, पहिले काही वर्ष करायला लागेल, पण नंतर हळूहळू सगळ्यांना कळेल की नाही बाबा, याला काही ऑप्शन नाही, आपल्याला खायलाच लागतं. बरोबर. तसंच ज्यावेळी जास्त वेळ असतो त्यावेळी 3 ते 4 टिफिन्स द्यायला लागतात. निदान 2 ते 3 तर द्यायलाच लागतात. 2 टिफिन्स. तर पहिल्या एका टिफिन मध्ये तुम्ही जर पोळी भाजी दिली, तर दुसऱ्या टिफिन मध्ये काहीतरी चटक मटक, पण ते बाहेरचं नाही. म्हणजे काही तुम्ही देऊ शकता. म्हणजे घरी केलेलं, अगदी घरी केलेली भजी सुद्धा चालेल अशा वेळी. पण अशा वेळी पराठा म्हणा किंवा मेथीचे थेपले म्हणा किंवा म्हणजे काही असं आवडतं मुलांना, असं पॅटी म्हणा, कटलेट म्हणा, की ज्याच्यात तुम्ही जास्तीत जास्त भाज्या घालू शकाल. ओके. आणि तरी ते चमचमीत असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी घातल्यामुळे. बरोबर. की एक त्यांना सवय लागेल की ह्या वेळी हे खायचं. बरोबर. आणि तिसरा टिफिन हा नेहमी फ्रूट टिफिन असावा. मग ते केळं असावं किंवा केळं सोपं आणायला आणि स्वस्तही त्या मानाने मी म्हणते. पण कुठला तरी फ्रूट टिफिन पाहिजे. मग हे जे 3 टिफिन्स असतात, ह्याच्यात त्यांना नेहमी हेल्दी फूड जाईल, हे शाळेने आणि घरच्यांनी बघितलं पाहिजे. आता तू बोलता बोलता कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता ह्याविषयी म्हटलंस. गेल्या 10-15 वर्षात हे बद्धकोष्ठतेचं आणि त्यामुळे होणाऱ्या पोटदुखीचं प्रमाण मुलांमध्ये खूप वाढलंय. आणि वेगवेगळ्या पद्धतीने मुलं येतात. एकतर दूध जास्त देणं, ह्याच्यामुळे बद्धकोष्ठता अगदी लहान वयात होते. त्यामुळे लवकरात लवकर बाकीचं खाणं सुरू करणं. 6 महिन्यांनीच दूध न देता उलट दूध कमी देऊन बाकीच्याच गोष्टी देणं महत्वाचं आहे, हे आता आम्ही ठासून सांगत असतो. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, मुलांना मैदा, डालडा म्हणजे वनस्पती तूप किंवा दूध जास्त प्रमाणात हे टाळलं पाहिजे. ही पांढरी विषच म्हणतात, ही टाळली पाहिजे. शक्यतो म्हणजे देऊच नयेत ही. आणि ह्यापासून होणारे पदार्थ पण देऊ नयेत. त्यांना कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून आपण जास्त सावध राहिलं पाहिजे. सवय लावली पाहिजे की आता हे एका वेगळ्या सवयीकडे येतं. शाळा लवकर असतात, मुलं उशिरा उठतात, त्याच्यामुळे त्यांना शाळेत ढकलण्याकडे, मी पाठवण्याकडे पण म्हणत नाही, ढकलण्याकडे आई वडिलांची प्रवृत्ती असते. त्यामुळे सकाळी उठून शौचास जाणे ही कल्पना डोक्यात येत नाही. शाळेतनं आल्यावर मुलं खेळायला जातात, त्यामुळे त्यावेळी सुद्धा म्हणजे कधीही केलं, शौचास गेलं तरी हरकत नाही, परंतु एक ठराविक वेळ असणं महत्वाचं आहे. हे त्यांना रुचत नाही, ते टाळतात आणि म्हशी घट्ट होते. ती घट्ट झाली की बाहेर येताना दुखतं, मग पोटात दुखतं, मग गॅसेस होतात आणि ते एक दुष्टचक्र चालू होतं. आजच्या युगाचा हा सर्वात मोठा आजार आहे असं म्हणायला हरकत नाही. तो औषधांनी बरा होणार नाही. तुम्हाला तात्पुरताच परिणाम दिसेल, परंतु लाईफस्टाईल चेंज, जीवनशैलीत बदल, आहारात बदल. मुलांना जर 8:30ला शाळा असेल तर त्यांना 6:30ला ती उठलीच पाहिजे, हे आई वडिलांनी बघितलं पाहिजे. 6:30ला जर उठली पाहिजे तर लवकर झोपलीच पाहिजे, हे बघितलं पाहिजे. आणि ह्या विषयी जर आई वडील जागरूक असतील तर मुलांमध्ये हा प्रश्न येण्याचं टळेल.
म्हणजे टिफिन मध्ये थोडंसं फायबरयुक्त जरी आपण जेवण असलंच त्यांना पाहिजे. अलॉंग विथ, जसं घरी ताटामध्ये आपण कोशिंबीर देतो तर ते मे बी नाही देऊ शकलो तरी पण टिफिन मध्ये आपण फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल सॅलड असं काकडी, काहीतरी टोमॅटो, गाजर ह्या गोष्टी, दिलं तर ते आय कच्च्या थिंक गोष्टी खायची सवय लावली पाहिजे, हा फळं खायची सवय लावली हा पाहिजे, म्हणजे आपोआप फ्रूट टिफिन देणं राईट. गरजेचं आहे. हा म्हणजे आपोआपच, आणि मुलं एकत्र असतात शाळेत त्यामुळे एक दुसऱ्याला बघून त्यांना खातात. इव्हन ते कलर्स पण, जे फ्रुट्सचे आणि व्हेजिटेबल्सचे कलर्स असतात ते पण अट्रॅक्ट होतात, अगदी आणि बरोबर. तो परत तुम्ही जसं म्हणता की हम्म. संस्कार हम्म. शाळेतच तो हम्म. घडू म्हणजे शकतो. शाळेची पण ती जबाबदारी आहे की हम्म. शिक्षकाने त्यावेळी तिथे थांबून हो ही मुलं ते खातायत की नाही हे बघणं, बरोबर. आणि बाहेर जाऊन दुसरं खात नाहीत ना हे बघणं, ही पण एक जबाबदारी आहे. करेक्ट करेक्ट. आणि आय थिंक वॉटर बेल्स पण जे मध्ये केलं होतं, कारण पाणी पण मुलं एकदा का शाळेत गेली तर ते डाऊनच होतं. Down. सो मे बी पाणी वॉटर व्यवस्थित घेणं, हो पाणी पिणं, म्हणजे सगळंच हे ते एकत्रित विचार केला पाहिजे. येतं. आजकालच्या मुलांमध्ये एक थोडंसं जाणवतं की थोडेसे हे असतात, अँक्शियस असतात किंवा पटकन रिॲक्ट करतात गोष्टींना, कधी कधी हायपर ऍक्टिव्हिटी जाणवते. तर ह्याचा आणि आहाराचा काही संबंध असू शकतो का? निश्चितच आहे, बरं. आणि हा आईच्या पोटात असल्यापासूनच आहे. म्हणून ओके. आता आपण मगासपासून जे बघतोय हो. की आईने कसं खाल्लं पाहिजे, आईने कसं समतोल आहार घेतला पाहिजे, हा. तो संस्कार गर्भसंस्कारासारखाच आहे. म्हणजे तो बाळाला गर्भावस्थेतच तो संस्कार आपोआप मिळत जातो, बरोबर. आणि बाळ जन्मल्यावर सुद्धा ह्या बाबतीत जागरूकता असली पाहिजे. जास्त गोड पदार्थ खाण्यामुळे मुलं हायपर ऍक्टिव्ह होतात. रादर जर तुम्ही बघितलं तर नुसतं ज्यावेळी गोडच गोड 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 खातंय जास्त, त्यावेळी ते मूल अधिक हायपर ऍक्टिव्ह असतं हे लक्षात येतं. ओके. आणि हाय शुगर, बरं का, हाय शुगर असं म्हणून आई वडील हसतात, पण किंवा नातेवाईक आले असतात ते हसतात, पण ती हसण्यासारखी गोष्ट नसते. मुलांना आम्ही आता तर असंच म्हणतो की 1 वर्ष कुठल्याच प्रकाराची साखर देऊच नका. साखर आणि मीठ हे बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत त्याला एक्सपोजच करू नका. बरोबर. म्हणजे 6 महिन्यापर्यंत अंगावरचं दूध असतं, 6 महिन्यानंतर तुम्ही बाहेरचं द्याल, बाहेरचं खायला द्याल, ते गोड पदार्थ देऊ नका कशातही. साखर, मग साखरने मग गुळ चालेल का, मग थोडा मध चालेल का, तर नाही, काहीच नाही, गोड पदार्थ देऊ नका. बरोबर. आणि हे एक लक्षात ठेवा, मी असे अनेक म्हणजे लाखोनी बाळं पाहिली आहेत, दिला नाही काही बिघडत नाही, तुला ते खातच नाही, ते जास्त गोड खातच नाही. आज गोड खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम हे दिसतायत आपल्याला. अनेक आजार हे गोड खाण्यामुळे होतात हे लक्षात येतंय. करेक्ट. त्याचा त्याचा दुष्परिणाम शरीरावर, मनावर, वागणुकीवर होतोय हे दिसतंय. मग का खायचं? बरोबर. प्रमाणात कधीतरी खाणं हे, आणि ते आवडतं हे बरोबर आहे, ती जिभेला चटक लागते हेही बरोबर आहे. म्हणजे जसं आपण दारूच्या बाबतीत म्हणू की ती वाईट आहे हे माहितीये, पण एकदा ती चटक लागली की माणूस सोडू शकत नाही, तसं ह्या गोडाचं पण आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते मर्यादित खाणं, आणि त्याला आधी लहानपणी एक्सपोजच न करणं, त्यांना नच देणं, हा त्याच्यावरचा कदाचित उपाय ठरू शकतो. म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या फ्रीज मधनं चॉकलेट्स गायब होणं, आय थिंक दॅट वुड बी अ ग्रेट मोमेंट. आणि हे सगळ्यांनी विचार करून केलं पाहिजे की ठीक आहे, चॉकलेट आपण म्हणणार चॉकलेट बिस्किट हे लहान मुलांसाठी असतात, कुठे नाही देणार, मोठी माणसं पण हळूहळू गपचूप खातात, बरोबर आहे. कधीतरी खाणं वेगळं, पण जास्त प्रमाणात सतत खाणं ह्याचे दुष्परिणाम आहेत. त्यामुळे ही गोष्ट ह्यावेळी, पूर्वीच्या काळी असं नव्हतं की सगळं सतत उपलब्ध व्हायचं. तुम्हाला माहितीये की पुरणपोळी मिळाली तर तुम्हाला ती होळीच्या दिवसातच मिळणार, बरोबर, होळीच्या दिवशी कराल किंवा कुठल्या तरी एखाद्या सणाच्या दिवशी. आज रोज गेलात तरी पुरणपोळी उपलब्ध असते, आज रोज गेलात तरी एवढ्या मिठाया उपलब्ध असतात. त्यामुळे ह्या उपलब्धीमुळे होणारे दुष्परिणाम आपल्याला जास्त दिसत आहेत. त्यामुळे जे कमी खाल्लं पाहिजे ह्या विषयीची जी जागरूकता आली पाहिजे, आणि ती लहान मुलांमध्ये येण्याच्या अगोदर आई वडिलांमध्ये आली पाहिजे. ह्याविषयी आपण अधिक जागरूक झालो तर आपण मुलांना हे शिकवू शकू आणि मुलांमध्ये रुजवू शकू. बऱ्याचदा असं होतं की म्हणजे मे बी माझ्या एजच्या आई लोकांना हे चॅलेंज असेल की आपण जर घरात नाही दिलं तर मुलं बाहेर जाऊन खातात, त्यापेक्षा आपण घरीच ठेवूयात. तर म्हणजे तुम्ही ह्याच्यावरती एक मत द्या तुमचं की नाही, त्याच्यासाठी काय पाहिजे माहितीये का, हे तुला महत्वाचं सांगते की त्याच्यासाठी तुमचा मुलाशी चांगला संवाद पाहिजे.
की मी तुला का देत नाहीये. हम्म, बाळा मला माहितीये की तुला हे आवडतं आणि तुला हा. हे खायचंय, बरोबर. पण बघ मी जास्त दिलं तर हे जे दुष्परिणाम होणार हे उघडपणे मोकळेपणाने ज्यावेळी आई बोलते हा आणि आई पण तेच करत असते हा त्यावेळी मुलं ऐकतात. बरोबर. म्हणजे त्यांना असं नाही की बाहेर जाऊन खायला उद्युक्त करायचं. हम्म, मी तुला देणार राजा, तू बाहेर जाऊन खायची गरज नाहीये किंवा हम्म. त्यांच्याकडे खूप असतं म्हणून तू खाऊ नकोस. हो. उलट तू सांग नका देऊ मला, बरोबर. आणि मी तुला निश्चित देणार. आणि अनेकदा न मागता द्यायचं, हा म्हणजे त्याने मागितल्यावर नाही द्यायचं. बरोबर. हा आज हे मिळाल्या चांगलं आहे, आज मी तुला देते हा हे. हम्म, म्हणजे मग काय होतं की त्याला माहितीये की आईला माहितीये मला आवडतं हम्म. आणि आई मला देते बरं का, हा म्हणजे मला बाहेर जाऊन घ्यायची गरज नाही. बरोबर. पण तू नाही, हे नाही घ्यायचं, हे काय चॉकलेट नाही खायचं, हे खाणं फार वाईट आहे, हम्म, ह्याच्यामुळे असं असं होतं, असं जर तू प्रीच करायला लागलीस, अच्छा. अशा प्रकारे जर तू त्या मुलाला ओरडायला लागलीस, बरोबर. तर ते मूल बाहेर जाऊन खाणारच. म्हणजे क्रेविंग्स त्यांचे कमी करायला हा, पाहिजे. त्यांना विचारांनी, हम्म, कायम माझं म्हणणं असं असतं हो. की विचारांनी त्यांना करायला शिकवायचं, बरोबर. तर ते अधिक जास्त तुम्हाला अं, प्रतिसाद देतात. right. नाहीतर ते चोरून करणार. राईट. मॅम, सो थँक्यू सो मच मॅम, तुम्ही होलसम विजडमला भेट दिल्याबद्दल आणि तुमच्या बरोबर गप्पा मारून खूप भारी वाटतंय, रादर की हलकं वाटतंय. कारण की बरेचसे आमच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार असतात आणि बऱ्याचदा कन्फ्युज्ड विचार असतात की हे बरोबर आहे का, हे चूक आहे, आणि मुलांना कशा पद्धतीने वाढवायचं. तर त्यासाठी आम्हाला जी तुम्ही इन्साईट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चालेल. मला इथे बोलवल्याबद्दल तुलाही धन्यवाद. येस. आणि एक सांगायला छान वाटतंय की होलसम बोल्स त्याच मार्गाने जात आहे आणि वी आर हेल्पिंग मोस्ट ऑफ द, ज्यांना बऱ्याचदा वेळ नसतो, ऑफिसमध्ये जातात किंवा डॉक्टर्स जे बिझी असतात. सो आम्ही तळतळीने तेच सांगत असतो की आम्ही आहोत. Instead of just going for an unhealthy approach, we are there as a nutrition partner to you. अगदी छान. अशा प्रकारचं अ, अन्न उपलब्ध करून देणं ही खूप मोठी जबाबदारी तू पेलतीयेस. त्याबद्दल तुझे सुद्धा थँक्यू. सगळ्या सातारकरांच्या वतीने धन्यवाद. थँक्यू मॅम. Wholesome Bowls. Healthy choice, wholesome life.